दो न्याय अगर तो आधा दो, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम। रखो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर असी ना उठाएंगे। दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज की ले न सका। उल्टे हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला। कहाँ है मेरा काल, कौन मार सकता है मुझे? कौन है जो मथुरा में सपने में भी मुझसे टकराने की सोच सकता है? मैं उसके बिना नहीं जी सकता, मैं उसके बिना नहीं जी सकता। सगळ्या प्रॉपर्टी तलवार, ढाली, अतिशय सुंदर चक्र सुदर्शन चक्र सुंदर प्रॉम्प्ट। आणि यांनी हे जे सगळं प्रॉपर्टी आपण ऐकली मगाशी व्हिडिओ मध्ये, हे सगळं यांनी स्वतः हाताने बनवलेलं आहे। हे तुमचं यशोदेचं माखन म्हणजे काढण्यासाठी सुंदर। आणि मला वाटतं हा रथ वगैरे सगळा तुम्ही सगळ्या महिलांनी याच्या आधी तुम्ही बनवलं होतं का काही? इकडे पण आहे बरं। बापरे बापरे, सैनिकांचे टोपे आहेत, बापरे हे सगळं हाताने बनवलंय। ही तलवार आणि हे सगळं खरड्याचं बनवलेलं आहे। आणि आज म्हणजे आम्ही भीष्मांची शय्या सुद्धा आम्ही बनवणार आहोत। बापरे, बाणावरची शय्या म्हणजे कचऱ्यातून कला आहे, कचऱ्यातून कला नक्कीच। हे सगळं खरड्याचं आणि किती सुंदर दिसतंय। हे गदा वगैरे तर खूप। अरे हो, हे बघा, हे दाखव ना आपले मुलांसाठी, सैनिकांसाठी कौरव पांडवांचे आम्ही कॉस्ट्युम बनवलेले आहे। गार्बेज बॅग, हा गार्बेज बॅग। हे भाला वगैरे हे पण दिसतंय। इथे बसून मग तुम्ही सगळे इथे बसून करू। अजून हे असेंबल वाला हे फॅमिली असेंबल करणार आहे। सगळे वेगवेगळे पार्ट आहे। आपलं छत्र बनवायचं आहे, माणसं छत्र असतं ना, ते बनवायचं हे जे डिझायनर आहेत यालाही आम्ही कव्हर करू आणखी डिझाईन मध्ये, म्हणजे तिथे आहे काम। आमची शैली सांगेल पण आपले काही आर्टिस्ट आहेत ना, कलाकार आहेत। भाला आणि गदा कला आहे। आणि या सगळ्यांनी आहे ना कुठली प्रॅक्टिस केलेली नाहीये किंवा हे आर्टिस्ट एकदम ओरिजिनल आर्टिस्ट नाही, तरी इतकं डोकं लावून ते कचऱ्यातून कला म्हणतात ना त्या पद्धतीचं त्यांनी केलंय। बरं, मी पूर्ण सैनिक, बरं मी पण आता या फाउंडेशनचा भाग झाली आहे। खूप सुंदर यांनी बनवलंय गदा। वाव, आम्हाला वेळ लागला याचं, सकाळी फटाफट कामं निपटवतो घरी आणि दुपारी येऊन करतो। वा, जय श्री कृष्ण। नमस्कार, मी रश्मी खेडीकर, नवराष्ट्र नवभारत मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। एक स्त्री घरचंही काम करते, आता ऑफिसेसलाही जाते आणि आता कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कामही ते करते। आपण महिला दिवशी पाहतो की महिला दिनाच्या दिवशी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, पण आज मी एका अनोख्या उपक्रमाबद्दल बोलणार आहे। स्त्री चैतन्य भारती फाउंडेशन तर्फे 80 महिला ज्या आहे एकाच वेळी आपल्याला रंगमंचावर दिसणार आहे आणि याबद्दलच आपण जाणून घेऊयात। आणि सगळ्या रणरागिणी आता माझ्यासोबत आहेत। ताई, तुम्हा सगळ्यांचं नवराष्ट्रावर खूप खूप स्वागत। ताई, मागल्या वेळी आपण सावरकरांना स्टेजवर आणलेलं, यावेळी काय थीम आहे? सावरकर अंगात शिरल्यामुळे सगळ्यांची खूप इच्छा होती आपण असंच काहीतरी अनोखं काम पुन्हा करूया। कारण होतं काय की महिला उडान घ्यायला तयार असतात, फक्त आकाश नसतं त्यांच्यासाठी तयार। आणि हे आकाश तयार करण्याचं काम हे आम्ही सगळ्या ज्या रणरागिणी आहेत त्या करतो आहे। अगदी घरची आणि दारची जसं म्हटलं, कारण देवी अष्टभुजेचं रूप आहे। ती मल्टीटास्किंग हा स्त्रीचा स्वभाव आहे, ती काय करू शकत नाही। आणि आज काही महिला वर्किंग आहे, काही नॉन वर्किंग आहे, काही होम मेकर्स आहेत, पण सगळ्या आपापल्या कामामध्ये इतक्या गृह कर्तव्य दक्ष आहेत। कुठेही घरच्यांना काहीही तक्रार करण्यासाठी ना सासू तक्रार करत ना नवरा तक्रार करत, कारण त्या येतात ती आपली सगळी जबाबदारी पार करून येतात। आणि हे जाणूनच यावर्षी अजून एक शिवधनुष्य पेलण्याचा आम्ही विचार केला आणि ते शिवधनुष्य कृष्णाने पेललंय। अरे वा,
आणि कृष्णायन नावाचं शिवधनुष्य आहे ते. त्यामध्ये आम्ही आणि एक गोष्ट आम्ही अजून केली याच्यामध्ये ऍड, की मागचं नाटक मराठीत होतं आणि असं वाटलं की जर आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जायची संधी आली तर आपला स्कोप खूप लिमिटेड होतो मराठीत लिहिल्याने, आणि इथे पण नागपुरात पण हिंदी भाषी संख्या खूप आहे, म्हणून असा विचार केला की हिंदीत लिहावं. खरं तर हिंदी मातृभाषा नाही आहे, त्यामुळे जरा अवघड होती, पण वर्षभर वाचन केलं हिंदीमध्ये आणि ते लेखन करणं जमलं आणि ते कागदावर उतरलं. स्त्री काहीही करू शकते, मग हिंदी बोलणं तर मग वेगळीच गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगते की हे नाटक जे होत आहे पुरुषाच्या भूमिका पण स्त्रीच करत आहे. हे एक मोठं टास्क हे मला वाटतं ताई. 80 महिला आहेत, 80 महिला आहेत, तालीम करतात, सगळं काम करून इथे येतात, तालीम करतात. कसं मॅनेज करता हे सगळं? आता माझं म्हणाल तर मी एका विदर्भ बुनियादी हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये प्राचार्य आहे आणि 5:30ला माझं संपतं, पण आम्हाला आज दुसरं टास्क होतं 7:30ला, म्हणून मग मी डायरेक्ट कॉलेजमधनं इथेच येऊन पोचली. तर सगळ्याजणी अशाच आहे आणि गंमत अशी आहे की ज्या मी म्हटलं ना गृहकर्तव्य दक्ष गृहिणी, त्या होममेकर आहेत, तर त्या ड्रामा मेकर पण आहे. म्हणजे पडद्याच्या मागची भूमिका या सगळ्यांनी इतकी सुंदर पार पडली आहे. सगळी जी प्रॉपर्टी आहे नाटकाची, म्हणजे धनुष्य, बाण, रथ, गदा, म्हणजे ज्या गोष्टी किरायाने पण मिळू शकत नाही असा रथ सुद्धा यांनी तयार केला. म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे जी पार्श्वभूमी असते जी प्रेक्षकांच्या बाजूला दिसणार आहे ती सगळी गोष्ट त्यांनी. सुदर्शन चक्र, आमचे हे सुदर्शनधारी कृष्ण आहेत, यांच्यासाठी सुदर्शन पण तयार केलेलं आहे. ते ऐतिहासिक नाटक आहे. कृष्णाचं म्हटलं तर ते खूप एक कठीण हे असतं, तर त्याला कसं मॅनेज करतात? कठीण याच्यासाठी आम्हाला वाटत नाहीये, कारण मागचा अनुभव गाठीशी आहे. आमच्यामध्ये एक तृप्ती ठाकूर नावाची आमची एक भगिनी आहेत, ती या नाटकामध्ये धृतराष्ट्राचा रोल करते आहे. तिने मागचं जे स्क्रीन असतं ना ते प्रोफेशनल आपण लोकांना देतो करण्यासाठी, पण तेही आम्ही कोणाला दिलं नाही, तेही तिने केलंय. जे नाटकाचं स्क्रीन म्हणा, सगळं थीम, म्हणजे सगळं या रणरागिणी करतायत. म्हणजे खरंच कौतुक वाटत आहे सगळ्यांचं. आता मी या नाटकाचा जो आहे कृष्णाची भूमिका तुम्ही करतायत, खूप मोठं आहे काम. कसा अनुभव आहे तुमचा आता सध्या? खूपच छान खूपच छान अनुभव आहे. सीमाताई असल्यामुळे आम्ही सगळे छान शिकतोय कसं कसं करू शकतो आम्ही ते. आणि जसं सीमाताईंनी सांगितलं तसं इतक्या उत्साही आणि छान सगळा ग्रुप आहे आमचा की आम्हाला इथे काम करायला खूप मजा येते. आणि सगळ्या प्रकारची कामं सगळ्या इतक्या आपणहून धावून अगदी करतात की हे चला हे मी करून घेते, हे मी करून, तर ते सगळं बघायला आणि सगळं करायला खूप मजा येते. आणि बाकी कृष्णाची कृपा. काय तयारी केली आहे कृष्णाच्या भूमिकेसाठी? तसं मी नाटकांमध्ये कामं करते, मला आहे आवड त्याची. आणि आता हा कृष्णाचा म्हणजे हा एक परत तेच की पौराणिक एक आहे, त्यामुळे अजून एक छान आणि खूप जबाबदारी वाटते, कारण कृष्णाचा रोल म्हणजे काही सोपा नाही आहे करणं. खूप सगळ्यांच्या अपेक्षा असतात त्या भूमिकेकडून, पण करते पूर्णपणे प्रयत्न. आणि मला थोडं म्हणजे मी भगवद्गीतेचा बराच अभ्यास केला आहे, गीता परिवाराचं काम करते, त्यामुळे मला असं खूप छान वाटतं की आपण इतक्या मोठ्या पात्राला साकारू शकतो आहे रंगभूमीवर. आणि सगळ्या ग्रुपला मी खूप खूप धन्यवाद देईन की त्यांनी मला इतकं छान प्रेमाने सामावून घेतलं. या मागच्या नाटकात मी नव्हते, पण यावेळेला मला खूप छान वाटतं. कृष्णाच्या पात्राला तुम्ही मंचावर जिवंत करत आहे, खूप मोठी गोष्ट. आणि कृष्ण तुमच्या सोबत आहेच आहे. ताई, मी इकडे पण येईन. तुमचे काय अनुभव आहेत प्रॅक्टिसच्या वेळी? माझ्या या नाटकामध्ये म्हणजे ही माझ्यासाठी आनंदाची पर्वणीच आहे, कारण माझा छोटासा रोल आहे वाल्मिकीचा, पण त्याच्यातही मला खूप आनंद मिळणार आहे. आणि सगळ्यांची जी एक उत्साह मी बघते आहे त्याने मी अजून जास्त उत्साहित होते आणि चांगला करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. नक्कीच ताई, घर, ऑफिसेस सगळं सांभाळून तुम्ही येत असतात आणि तुम्ही धृतराष्ट्राची मला वाटतं तुम्ही हे करत आहे, तर ते कसं मॅनेज होतं सगळं? ॲक्च्युली काय आहे, आम्हाला जे मार्गदर्शन आहे ना ते खूप छान मिळालेलं आहे. म्हणजे सीमाताई ज्या आहेत ना त्यांचं मार्गदर्शन अगदी सगळ्यांना सामावून घेतात ते अगदी, आणि खूप छान मार्गदर्शन. आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सगळं व्यवस्थित असं पार पडतो आणि खूप म्हणजे असं काहीतरी वेगळं केल्याचा अनुभव आम्हाला याच्यातनं येतो.
आणि फार आनंद वाटतो हे सगळं करण्यामध्ये. काहीतरी आम्ही रोजच्या कामातनं काहीतरी वेगळं करतो आहे आणि त्याच्यामध्ये मला थोडंसं यूट्यूबर आहे मी एक छोटीशी. हां, तर त्याच्यामुळे मला ते एडिटिंग वगैरे येतं, तर मी त्याच्यासाठी ते स्क्रीनचं काम करते. ते स्क्रीनचं काम करायला मला खूप आवडतं, म्हणजे ह्या गोष्टी मला खूप आवडतात आणि इथे जे मला आवडतं ते मला करायला मिळतं, म्हणून मला इथे नक्कीच म्हणजे इतका आनंद मिळतो आणि आम्ही सगळं मिळून इतकं छान मॅनेज करतो. आणि जे याचे फोटो पण आम्ही तुम्हाला देऊ, जे आम्ही तयार केलं आहे, जसं भाले आणि हे वगैरे, ते सुद्धा तुम्ही तुमच्या याच्यामध्ये छापा की हे आम्ही तयार केले आहे स्वतः. नक्कीच नक्कीच नक्कीच. ये सब इनिशिएटिव लेती है प्रॉपर्टी इनका है वो सब. पंक्चर की दुकान में जाएंगी, बाप रे बाप रे. चक्रा बनाने की पंक्चर की दुकान में गई, वहां से वो लेके आई. एक फार्मेसी के पास गई, फार्मेसी में गए, बड़ी फार्मेसी में, वहां से बड़े बड़े कार्टन्स लाए उन्होंने, बड़े बड़े बॉल्स लाए. किसके लिए? वो गला बनाने के लिए. 2 व्हीलर पे ये सब कसरत करके आती है. तो सगळ्या इसका महिला म्हणजे जीव ओतून काम करतायत. ताई, इतकं तुम्ही कुठे कुठे जाऊन माहिती नाही काय काय, इतकं तर एखादी माणूस पण मला वाटतं करत नाही जितका या धावतायत. एवढी ताकद आली कुठनं? नाही, हा सगळा उत्साह आहे आम्हाला, कारण मागल्या वर्षी आम्ही जे नाटक केलं त्याच्यापूर्वी आम्ही सगळे घरात बसलेलो होतो, म्हणजे काही ना काही उद्योग वगैरे करतच होतो. पण हा जो आम्हाला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्याच्यानंतर आम्हाला खूप उत्साह म्हणजे दरवर्षी असतो. आणि इतरही कार्यक्रम आमचे आता फाउंडेशन तर्फे होणार आहेत पुढे. आणि आम्ही मागे पण न असता, म्हणजे फाउंडेशन नसताना पण आम्ही खूप कार्यक्रम केले आहे, पण आता आम्हाला अजून करायचं आहे आणि खूप महिलांना अजून आणायचं आम्हाला आमच्या सोबत. बापरे, नाही नक्कीच येणार. आणि 80 महिला म्हणजे कमी नाही, आणि ते एका याच्यावर, कारण प्रत्येक महिलेचा टाइम मॅनेज होईल किंवा काही असं काही नसतं. कोणी जॉबला असतं, कोणाची सासू येऊ देणार नाही. सगळ्यांच्या सासू मला वाटतं चांगल्या आहेत, म्हणजे सगळ्या इथे येत आहेत. तर इकडे पण मी इथे नवरे छान आहे. अरे वा. नाही, नवऱ्याला तर तुम्ही कसंही म्हणवू शकता, सासूचा मोठा प्रश्न असतो. हा, मी आणखी एक गोष्ट सांगेल. तुम्ही जे आता टाइम मॅनेजचं म्हटलं, तर याच्यात सीमाताईंचा रोल खूप मोठा आहे. म्हणजे एखाद्याचं जमत नसलं तर ते असं चिडणार नाही, सांगतील, ऍडजस्ट करतील की बा तू यावेळेला नाही का, पण ये मात्र नक्की, आणि ऍडजस्ट करून घेतात त्या तिला. त्यामुळे म्हणजे एखाद्याचं जमत नसलं तरी त्याला असं बॉदरेशन नाही येत की बा माझं झालं नाही आहे तर आता मग कायच म्हणतील मला बाकीचे जण. हा जो मेन फॅक्टर आहे, म्हणजे जे सीमाताईंचा जो रोल आहे की त्या सगळ्यांना जे ऍडजस्ट करून घेतात, ते इथे खूप मोठं कौशल्य आहे, महत्वाचं आहे. सगळ्या जणी तर करतातच, त्याच्याबद्दल वादच नाही, पण जे वेळेचं फॅक्टर आहे त्या ऍडजस्टमेंट पण खूप करून घेतात. मी इकडे पण खाली येईल. इथे पण सगळ्या स्क्रिप्ट घेऊनच आहे बरं का हातात. ताई, कधीपासून तालीम सुरू आहे? या 1 महिना झाला. 1 महिन्यापासून तुम्ही प्रॅक्टिस करत आहे? हा, म्हणजे अगोदर घरी झाली प्रायव्हेट, आणि मग आता या ग्राउंडवर आता 15-20 दिवसापासून सुरू आहे. तुमचा काय अनुभव आहे ताई? एकदम खूप छान वाटतं. सीमाताईंच्या मार्गदर्शनाखाली एकदम आपलं व्यवस्थित सगळं चालतं, आणि त्या आपल्याला म्हणजे एवढा उत्साह देतात की त्यांना बघून आपल्याला जास्त एनर्जी येते करण्याची. म्हणजे सीमाताई आम्हाला अजूनही एकदाही असं रागवून म्हटलं नाही की का उशीर झाला. त्या खूप छान प्रेमाने हँडल करतात. एकंदरीतच महाभारतात जसं कृष्णाने संपूर्ण महाभारत सांभाळून घेतलं होतं, तसंच सीमाताई आता हे सांभाळून घेत आहे. आणि तुमचं नाटक आहे त्यावरच आहे. ताई, तुमचा काय अनुभव आहे, कसा वेळ मॅनेज करता? माझं तर यावेळेला पहिलंच वर्ष आहे, मात्र सीमाताईंच्यामुळे इतका म्हणजे उत्साह आलाय मला की मी पहिल्यांदाच माझ्या मैत्रिणींनी सांगितल्याबरोबर मी म्हटलं ठीक आहे, मी येईल आणि हे देईल. आणि पहिल्याच दिवशी मला असं वाटलं की माझ्या आता सख्याच झालेल्या आहे, त्याच्यामुळे माझा अनुभव तर फारच अप्रतिम आहे, एकदम नाईस एकदम. तर मला फार छान वाटलं आहे. आणि या ग्रुपमध्ये आल्यानंतर आणि 80 जणी, त्याच्यानंतर मी आत्ता झुंबाची प्रॅक्टिस करून धावत आले की नाही आता आज मला यायचंच आहे. त्याच्यामुळे मला आता वुमेन्स डेचा महिला दिन आहे, तर त्याच्या तिकडेही प्रॅक्टिस चालू आहे आमची डान्सची. मी म्हटलं नाही, इथे जायलाच पाहिजे, कारण त्यांनी मला पर्सनली काल फोन केलेला होता, नाही यायचंच आहे. तर मी म्हटलं नाही, त्या एवढ्या मोठ्या असून जॉब करत असताना त्या फोन करतात आपल्याला, म्हणजे त्या महानच आहेत निश्चित. नक्की, त्या तर आहेच. पण तुम्ही ही झुंबा झालं, महिला दिनाची प्रॅक्टिस, डान्स सगळं सांभाळून तुम्ही नाटक पण करत आहे, ते पण इकडे पण आपल्या काही रणरागिणी आहेत. सगळ्यांना मी झाशीची राणीच म्हणेन, कारण त्या इतकं काम करता. खरं तर मला ताई, तुम्ही काय सांगाल, इतक्या दिवसापासून तालीम करत आहे, कसा अनुभव आहे? सगळ्या मैत्रिणी कशा आहेत तुमच्या? बघा, डॉक्टर सीमा देशपांडे फक्त आमच्या इथे आमची फक्त डायरेक्टर रायटरच नाही आहे, तर ती आमची खूप जीवाभावाची मैत्रीण आहे. आम्ही खूप वर्षांपासून एकमेकींच्या मैत्रिणी, आम्ही सगळ्या मैत्रिणीसोबतच राहतो. आणि तिच्यासोबत काम करण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग इथे नाटकामध्ये. मागल्या वर्षी मी नव्हती, तर तिचं नेतृत्व आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ती सगळ्यांना घेऊन चालते. त्यामुळं तिचं नेतृत्व इतकं सुंदर आहे की सगळंच कार्य आमचं सफल आणि खूप यशस्वीरित्या पार होतं.
कारण तिची प्रेरणा आहे आमच्या मागे. ती एवढं सगळं करून आमच्यासाठी एवढी धडपडते. आणि विशेष म्हणजे मी तिला स्पेशल धन्यवाद म्हणते की आपण हिस्टॉरिकल कॅरेक्टर्स आपण पिक्चरमध्ये बघतो, सिरियल्समध्ये बघतो, पण ते आज जिवंतपणे आम्हाला इथे त्यांचं ॲक्ट करून आम्हाला अनुभवायला मिळणार आहे. इथे माझा गंगापुत्र भीष्माचा रोल आहे इथे. पण ते गंगापुत्र भीष्माचं ते त्यांच्या शरशय्येवर त्यांचा जो मृत्यू आहे तो मी इथे अनुभवणार आहे. त्याचं मला खूप ग्रेट फिलिंग आहे. आणि मी थँक्यू म्हणते माझ्या सगळ्या मैत्रिणींना. ते प्रत्येकाचा रोल छोटा असो मोठा असो, पण ते तितक्याच जीव ओतून तितक्याच मेहनतीने ते जे आहे प्रॅक्टिस करत आहे. आणि महाभारत म्हटलं, रामायण म्हटलं किंवा कृष्णाचं, प्रत्येक कॅरेक्टरमध्ये काही ना काही छोटा असो मोठा असो पण तितकाच तो इम्पॉर्टंट असतो. ते तुझं कॅरेक्टर कोणतं आहे? माझं यशोदा मैयाचं. अरे वा, अरे वा. आणि तू दिसतेस पण नाही यशोदा मैया. अच्छा, हा माझा कान्हा आहे. हे पण छोटा कन्हैया आपल्यासोबत आहे. तुझी प्रॅक्टिस कशी सुरू आहे बाळा? छान. छान सुरू आहे. तुला कृष्ण आवडतो? हो बरं, तू कृष्णाच्या स्टोरीज ऐकल्या होत्या का? हो थोड्याशा. थोड्याशा ऐकल्या होत्या. आता बरं डायलॉग म्हणून दाखव तुझा एखादी. एक डायलॉग करू आपण. कान्हा थोड़ा इधर तो आओ. हाँ भैया अभी आया. देखो तुम इनके घर में माखन चुराने जाते हो. देखो ये सब तुम्हारी शिकायत करने आई है. भैया तुम्हारा कान्हा ऐसा कर सकता है क्या? यह सब झूठ बोल रहे हैं. मैं आज इन्हें मिला नहीं ना तो ये सब यहाँ तक आ गई. वाव वाव, म्हणजे किती किती गोड. म्हणजे इतकं क्यूट कृष्ण आहे ना हा. तुला सगळ्यात बेस्ट अवॉर्ड जाईल याच्यामध्ये. हा खूप गोड आणि इतकी सुंदर प्रॅक्टिस ते तुम्ही करून घेतली आहे. लहान लहान किती छोटं आहे. ताईचं ठीक आहे पण किती छोटूसं पिल्लू आहे. मुलांचा सीन म्हणजे म्हणतात ना की सगळ्या माझ्या सहदिग्दर्शिका आहेत. त्या छोट्या म्हणजे मी नुसती दिग्दर्शन असं वरवरच असतं, बाकी हे सगळे कंबोरे यांनी सांभाळले. आणि छोट्या मुलांचं दिग्दर्शन आणि आमची पुढे गेली उमा. इथे तिकडे बसले. बरं इकडे ये पिल्लू. तुझा काय रोल आहे या नाटकामध्ये? पेंड्या. बरं, तू डायलॉग म्हणून दाखवशील तुझा आहे? बरं, डायलॉग म्हणून दाखव एक मस्त. हाँ कुतना बहुत जोरों की भूख लगी है. हाँ मधुमंगल, अगर तुम मुझ पे हंसोगे तो मैं भी तुम्हें मोतू मोतू करके चिढ़ाऊंगा. अरे वा, काय प्रॅक्टिस आहे. इकडे पण आपल्याकडे पण आहे. तुझा काय रोल आहे बाळा? मधुमंगल. मधुमंगल. आणि तुझा? कृष्णा. कृष्णा. बरं, वनभोजनातला. बरं बरं, मग कृष्णाचा तुझ्याकडून पण आम्ही डायलॉग ऐकू. इतने जल्दी भूख लगी? शरीर तो देखो, लगता नहीं भूख लगी होगी. वाह. आणि तुझा? कान्हा बहुत भूख लगी है, चलो भोजन कर लेते हैं. कान्हा सुबह से इधर उधर भाग रहा हूँ. दाऊ बलराम तो एक एक को पकड़कर मल्ल के भिन्न भिन्न तरीके सिखा रहे हैं. तुम भी तो नाना तरह के खेलों में तुम्हारे साथ दौड़ाते हो, तो भूख नहीं लगेगी तो क्या होगा. वा. आणि हे मुलं इतके कॉन्फिडंट आहे. म्हणजे बाकी आपण मुलांना बोलवलं की एक डायलॉग म्हणून दाखव तर मुलं पळून जातात आणि हे तितक्याच कॉन्फिडंटली बोलत आहे. कृष्णाबद्दल माहिती होतं सगळ्यांना? कार्टून मध्ये पाहिलं असेल. हो. आणि आता इतकं कृष्णाचं नाटक करत आहे. प्रॅक्टिसला वगैरे यायची इच्छा होते? मम्मी पप्पा पाठवतात? हो, माझी आई पण काम आई करते. पण. अरे वा. आणि तू या सगळ्यांपैकी कोणतं कॅरेक्टर तुला आवडतं? हे सगळ्या जणी प्रॅक्टिस करतात नाही ते? कृष्ण. बापरे, बघा इथूनच तुम्हाला हे झाली. इकडे पण ताई आहेत बसलेल्या. काय सांगाल ताई, कशी तयारी सुरू आहे नाटकाची? छान चालू आहे, एकदम मस्त. माझा युधिष्ठिरचा रोल आहे. हो. आणि 1 महिन्यापासून तर आम्ही प्रॅक्टिस करत आहोत, पण आता आम्हाला कलेक्शन पण करायचं आहे, कारण की यासाठी भरपूर निधी पण लागतो. हो, त्यामुळे आम्हाला आता त्यासाठी पण प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्हाला निधी कलेक्ट करायचा आहे. हे सगळं मध्ये आता या सर्व लेडीज आम्ही सर्व मिळून निधी पण कलेक्ट करू. कमीत कमी 2.5 ते 3 लाखाचा खर्च राहते त्याला. त्यामुळे भरपूर आम्हाला. हा एक मोठा प्रश्न आहे. तुमची कशी भूमिका आहे? माझी कर्णाची कर्णाची भूमिका आहे. बापरे, सूर्यपुत्र कर्ण. मग कशी तयारी सुरू आहे याची आणि काय तयारी करतात कॅरेक्टरसाठी? तयारी तर ताई जसं सांगतात तसं. आणि सूर्यपुत्र कर्णाबद्दल जरा आधीपासून होतंच अट्रॅक्शन. तर
त्याच्यात अजून शिरायला मिळतंय. खूप आनंद आहे. तुमचं काय रोल आहे ताई? माझा संजयचा रोल आहे. अरे वा. म्हणजे जे धृतराष्ट्राला सांगतात की सांगणारे, युद्धामध्ये काय बिलकुल, सुरू आहे. बिलकुल, बिलकुल. आणि खूप छान अनुभव येत आहे. आणि अनादि मी अनंत मी मध्ये पण मी लोकमान्य टिळकांची भूमिका केली होती. आणि खूप आनंद येतो. आम्हाला सीमाताई आहेत, त्याच्यामुळे आम्हाला इतकं छान प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि आम्ही अजून उपक्रम करणारच आहोत नवीन नवीन. नक्कीच तुमचे उपक्रम बघायला आम्ही नक्की होत आहे. तुझा कुठला रोल? माझा विदूरचा रोल आहे. आणि मला वाटतं तुम्ही तुमच्या रोल मध्ये खूप खुश आहे. प्रॅक्टिस सुरू आहे, सुरू आहे. खूप छान. हो, प्रॅक्टिस छान सुरू नक्कीच. आहे. ताई तुमचा काय रोल आहे? तुमच्या दोघींचा काय रोल आहे यामध्ये? माझा सुभद्रेचा रोल आहे. वा. आणि ताईंनी सगळ्यांना त्याच्या त्याच्या वेळेनुसार जो जमेल रोल तसा त्यांनी बरोबर दिलाय. तुम्ही ताई? माझा कालयवनचा रोल आहे. मी कृष्णासोबत आहे. कृष्णा सोबत आहे. अपोज पार्टी आहे. मी कृष्णा सोबत आहे. आणि इतकं हसतं खेळतं इकडे पण ताई आहेत, बसलेल्या आहेत. आता तुम्ही थकून आले मला माहितीये. काम सगळं एक हा फेस जो होता, काम झालं, ऑफिसचं काम असते, ऑफिसचं एक टेन्शन असतं, परत घरचं एक टेन्शन, तालीम, कसं सगळं मॅनेज होते तरी इतक्या उत्साहात आल्यात? होतं ऍक्च्युली कसं घरचे सपोर्टिंग आहेत आणि इव्हन ताई आहेत, तर त्यामुळे दोन्ही पण मॅनेज होऊन जातं. मॅनेज होतं. इथे पण ताई आहेत. ताई द्रौपदी. अरे वा. म्हणजे मेन कॅरेक्टर आहे जिच्यामुळे सगळं महाभारत घडलं. आणि द्रौपदी सध्या फ्रस्ट्रेट होऊन आली होती. एक्झॅक्टली. ताईने बरोबर कॅरेक्टर दिले पण प्रत्येकाला. ते तुमचं कोणतं कॅरेक्टर? मी मेधा आहे. आज के परिप्रेक्ष्य में कृष्ण या विषयावर संशोधन करणारी एक स्टुडंट आहे. ओके, रिसर्चर. म्हणजे तुम्ही जे आहेत आता ते हे जे नाटक आहे, मी तुम्हाला विचारते मेन या नाटकाचं काय हे आहे? जसा यावेळी कृष्ण प्रत्येकालाच बरोबर माहिती नाहीये, महाभारताची स्टोरी माहिती आहे, पण एक्झॅक्ट तो कन्सेप्ट काय माहिती नाही. कृष्ण कसं वेगवेगळ्या रूपाने सगळ्यांना माहिती आहे, वेगवेगळ्या म्हणजे त्या कल्पना आहे कृष्णाबद्दल सगळ्यांच्या, त्या आम्ही आताच्या काळात काय म्हणजे काय त्याचं हे द्यायला पाहिजे एक्सप्लेनेशन ते देतोय. वाव. हा. आणि 80 महिला, वेगवेगळे कॅरेक्टर, प्रत्येकाला कॅरेक्टर देणं, प्रत्येकाला सांभाळणं, तरी सगळ्या जणी इथे येतात, तालीम करतात. ताई तुम्ही इथे सगळ्यात हसमुख वाटतायत मला. तुमचं काय character? गडगडाटी हसू. मी जयद्रथ आहे. जयद्रथ आणि जरासन 2 रोल करते आहे मी यात. आणि मी सीमाताईमुळे हे फर्स्ट टाइम येते आहे याच्यामध्ये. पहिल्यांदा. याच्या आधी कुठेच पहिल्यांदा. केलं नाही, याच्या आधी कुठेच केलेलं म्हणजे नाही. बऱ्याच महिला आहे ज्या पहिल्यांदा करतायत, त्यांनी आणि कधीच असं जर ऑफिस वर्क असेल ना तर मला खूप आवडेल. मी जॉब करत नाही, मी हाऊसवाईफ आहे, पण असं जर ऑफिस वर्क असेल इतकं हसत हाऊस वाईफचं सगळ्यात जास्त काम असतं. पण असं हसत हसत आणि धमाल मस्ती करतो आम्ही, कामही करतो, ताईचे ओरडे पण खातो, कारण आम्ही मस्ती खूप जास्त करतो कधी कधी. बरोबर आहे. मुलांपेक्षा जास्त मस्ती आम्ही करतो. आणि मुलं सिरियसली करतात उलट, पण मजा येते सगळं. आणि ताई म्हणाली तसं आता खरोखर आम्हाला निधी संचलनासाठी निघायचं आहे. तो आमच्यासाठी सगळ्यात मोठा टास्क आहे सध्या, कारण आता याला खर्च भरपूर येणार आहे. भरपूर येणार आहे. भरपूर आणि खर्च येणार आहे. आणि हा आपण समाजासाठी एक समाजोपयोगी कार्यक्रम काहीतरी करतोय, त्यामुळे असं वाटतं आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो, तर समाजाने पण त्यात मदत करायला हवी. त्यामुळे नक्कीच, माझी इच्छा आहे की सगळ्यांनी ह्या याच्यामध्ये आम्हाला मदत करावी. निधी आम्हाला मुख्य आता नाटक किती तारखेला होणार आहे? 22 मार्चला 22 नाटक मार्चला. होणार आहे. ह्याच ग्राउंडवर होणार आहे. वंजारी नगरचे ग्राउंड आहे हे. इथे 22 मार्चला संध्याकाळी 6 वाजता शार्प सगळ्यांनी हजर राहायचं आहे अगदी इथे. नक्कीच. एक महिला जेव्हा आपण तो फील्डवर उतरते, मी तेच म्हणेल आता त्या फील्डवरच उतरलाय. सगळा घरकाम सोडून, ऑफिस करून, घरकाम करून ते इथे येत असतात. इतक्या मेहनतीने समाज प्रबोधनाचं ते काम करत आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच सगळ्यांनी त्यांना सहभाग द्यायला पाहिजे. 22 मार्चला हे नाटक वंजारी नगरच्या ग्राउंडला इथेच होणार आहे आणि त्याच्यासाठी निधीही तितकाच लागतो. या सगळ्या महिला ज्या आहेत स्वतःच त्या प्रॉपर्टी तयार करत आहेत, स्क्रीनपासनं सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी त्या करत आहेत. त्यांनी ते, मला नाही वाटत की त्या काम पहिले केलंही असेल. एक महिला तिथे टायर आणायला जाते, ते तिथे जाते, खूप मोठे मोठे काम करते. आणि हे निधीसाठी थोडेफार गडबड, मला वाटते अशी काय किचकटपणा जो म्हणतो आपण, चिकटपणा लोकांनी करू नये असं मला वाटतं. इकडे पण ताई आहेत, बसल्या आहेत. बरोबर. ताई तुमची काय भूमिका आहे? माझा दुर्योधनचा रोल आहे. ओके. आणि सगळ्यात भयानक रोल आहे म्हणजे तुमचं. असं म्हणता येणार नाही, कारण एका मातेची आर्त हाक जी आहे ती मग आपण नंतर गांधारीच्या याच्यात ऐकतो. आणि त्यानंतर जे सगळे पुत्र जेव्हा तिचे मरण पावतात आणि त्यानंतरची तिची अवस्था गांधारीची, ती दुर्योधन ते सगळं पूर्ण जे आपण करुण रूप रस जो असतो तो त्या निमित्ताने बघायला मिळतो. आणि अजून स्त्री चैतन्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की एक संध स्त्रियांना, म्हणजे ज्या कधीही व्यासपीठावर आल्या नाहीत,
त्यांना व्यासपीठ देण्याचं काम आमच्या सीमाताई देशपांडे यांनी केलेलं आहे. आणि त्या नुसत्या म्हणजे आम्ही त्यांना आईचाच दर्जा याच्यासाठी देतो, कारण त्या खूप सांभाळून घेतात. कारण कधी कधी असं होतं की आपण कुठल्या गोष्टीमध्ये रमलेलो असतो आणि कधी आपला डायलॉग चुकतो, कधी काही होतं, पण त्या इतक्या शांतपणे आम्हाला सांभाळून घेतात सगळ्याच बाबतीमध्ये. आणि गाण्याचा भाग असला की का गं आज हे म्हणून दाखव, ते म्हणून दाखव, त्यांचा तो जो असतो तो सपोर्ट तो आम्हाला अतिशय सुंदर असतो आणि प्रत्येक ठिकाणी ते आम्हाला सपोर्ट करतात. म्हणजे माझी एंट्री जी झालेली आहे आज वंजारी नगरामध्ये, त्यावेळेला त्यांची एंट्री गुढीपाडव्याचा कार्यक्रम आणि माझी एंट्री त्यांच्यासोबत झाली, तर त्यावेळेला त्यांनी इतकं प्रेमळपणे त्यांनी मला सांभाळून घेतलं. आणि सून म्हणून जो माझा इथला जो पूर्ण प्रवास आहे 15 वर्षाचा, तो अगदी त्यांच्यासोबत कायम जुळलेला आहे. की कुठली गोष्ट असली की ते छान प्रेमळपणे, अर्चना अगं हे करायचं आहे, ते करायचं आहे, खूप प्रेमळपणे त्या सांभाळून घेतात. आणि त्यांच्यामुळेच हे सगळं आहे. आणि माझ्या या सगळ्या मैत्रिणी ज्या सपोर्ट करतात इतकं प्रेमळपणे, प्रत्येक ईच अँड एव्हरी पर्सन, म्हणजे कोणी प्रॉपर्टी करताय, कोणी एडिटिंगचं काम करताय, कोणी साऊंडचं करताय, त्या प्रत्येक जणींमध्ये एक उत्साह संचारलेला आहे की मी आज हे करणार आहे, मी ते करणार आहे. आणि प्रत्येक जणी येऊन सांगतात अगं आज हे झालं, आज रेकॉर्डिंगचं काम खूप सुंदर झालं. म्हणजे काल सीमाताई आणि मिनाल त्या दोघी जणी रेकॉर्डिंगला गेल्या होत्या आणि या सगळ्या मुलांचा अनुभव त्यांनी सांगितला की ते इतकं बंद खोलीमध्ये सगळं झालं रेकॉर्डिंग, घामाच्या धारा वाहतात आहे, सगळं वाहत आहे, पण तरी ते इतकं प्रेमळपणे, म्हणजे सगळे व्हॉइस चेंज होत होते आणि त्यानंतर त्या व्हॉइस चेंज करून ते करून घेणं तेवढं तासन तास, आणि त्या सगळं पूर्ण सांभाळतात, पूर्ण घर सांभाळून, आणि त्या सगळ्या हे करतात. त्याच्यामुळे ते त्यांचं विशेषच कौतुक आहे. नक्कीच नक्कीच मलाही ताई तुमचं कौतुक वाटत आहे. आणि मेन एक कॅरेक्टर यामध्ये आहे ते म्हणजे अर्जुनाचं. ताई अर्जुनाचं कॅरेक्टर प्ले करत आहे, काय तयारी केली आहे? तयारी म्हणाल तर अर्जुनाने जे जे कार्य केलेलं आहे तर ते सगळं कार्य, युद्ध त्याचं स्पेशल त्यांनी जे केलेलं आहे ते खूप जबरदस्त आहे. त्याची तयारी आम्ही करतोय. धनुष्यबाण तयार करतात आहेत स्वतःचा. अरे बापरे, मध्ये अर्जुन पण आहे, त्या जॉब पण करतात आणि त्यासोबत ते सगळं मॅनेज प्रॉपर्टी करतात, जॉब करून मग तुम्ही मुख्य म्हणजे आवड असली की सगळं साधलं जातं. नक्कीच नक्कीच. आणि याच्यामध्ये ज्या 80 महिलांना घेऊन जे कार्य होत आहे त्याच्यात क्रेडिट टू खरंच सीमाताई देशपांडे आहेच, पण त्याच्यात उद्देश जो आहे सगळ्या महिलांना एकत्रित करून आपलं जे समाजाला काही द्यायचं आहे, चांगले विचार आणि मुलांना चांगले संस्कार देणं, हा त्या कृष्णायांमधून काही मार्गदर्शनचे संस्कार दिलेले आहेत ते लोकांपर्यंत, घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यानिमित्ताने सगळ्या स्त्रिया एकत्र आल्या पाहिजे आणि ती जी कथा आहे ती सगळ्यांनी वाचली पाहिजे. या निमित्ताने सगळ्या स्त्रियांना एकत्रित आणून ते कार्य आम्ही करतोय. मी याच्या आधी कधीच इतक्या स्त्रियांना एकत्र येऊन इतकं खुश कधीच पाहिलं नाही. आपण स्ट्रेस असतं किंवा काम असलं तर आपण डायरेक्ट फ्री व्हायसाठी फिरायला जात असतो आणि या सगळ्या महिला ज्या आहे स्त्री चैतन्य फाउंडेशनच्या इथे, या सगळ्या इथे जमतात, प्रॅक्टिस करतात, तितक्याच खुशीने करतात. मी ताईकडे परत येईल. ताई खरंच तुमचं खूप खूप कौतुक. इतक्या मोठ्या महिलांना एकत्रित करणं म्हणजे खूप मोठा टास्क असतो. आपण 10-12 बायका पण जमा करायच्या म्हटलं तरी ते होत नाही. साधा आता हळदी कुंकवाचंच घेऊन हळदी कुंकवालाही 10 बाया यायचं म्हटलं तर येत नाही. आणि तुम्ही 80 बायांना, आणि ते 1 महिन्यापासून तुम्ही सतत तालीम करतायत, त्या येत आहेत इथे. आणि कृष्णायन इतकं मोठं नाटक, पौराणिक नाटक तुम्ही करत आहे. 2 अंकी नाटक आहे. 2 अंकी नाटक आहे आणि प्रत्येक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच एजच्या बायका, आणि सगळंच तुमचं कौतुक करत आहे, सांभाळून तुम्ही घेत आहे. आणि ताई ही जी कथा आहे, माझ्याकडून तर तुम्हाला शुभेच्छा की पहिला प्रयोग आहे, याचे 100 प्रयोग असेच होत राहील. खरं तर ताई हे जे फाउंडेशन जे तुम्ही केलं आहे, स्त्री चैतन्य फाउंडेशन, याची सुरुवात काय, कहाणी काय इतक्या सगळ्या महिलांना जोडायची? एकतर ना वस्तीचं जागरण, वस्ती में दोस्ती, वस्ती में दोस्ती, क्या बात होनी चाहिए. म्हणजे एका आवाजावर कुठल्याही संकटात 10 महिला एकत्र आल्या पाहिजे. मग त्याच्यात कुठे हेवेदावे नाही, मत्सर नाही. आणि मला हे दाखवून द्यायचं होतं की जनरली पुरुष म्हणतो आपण की महिला कागाळ्या करतात, पण पुरुषांच्या कागाळ्या ऐकल्या तर ते महिलांना नुसते टार्गेट करत असतात की 4 महिला एकत्र राहूच शकत नाही. बरोबर. आणि ते आम्ही सिद्ध केलं आहे की 4 काय 100 महिला एकत्र राहू शकतात आणि एकत्र काम करतात आणि एखादी कृती, मोठी महान कृती घडवू शकतात. हे मला सांग, मी म्हटलं ना ते उडान करायला तयार असतात. उडान भरने को तयार आहे, लेकिन आकाश चाहिए. तो आकाश निर्माण करणे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा आम्ही करतो ना तेव्हा आमचं पूर्ण कुटुंब साथ असतं. ह्या महिला जेव्हा घरी जातील तेव्हा त्या ह्या सगळ्या चर्चा घरी करतील. म्हणजे ज्या गोष्टी त्यांना माहिती नाही त्या गोष्टी पण तिथे चर्चेला जाईल. मागला सावरकरांचा विषय, अनेकांना सावरकर फक्त जयस्तुते गाण्याच्या पलीकडे माहिती नव्हते. ते सावरकर त्यांच्या
घरी कळले, त्यांच्या मुलांना कळले, ते इतके 1000-1200 लोक पाहायला आले. म्हणजे इतकं मोठं समाज प्रबोधन करणं खूप मोठी गोष्ट आहे. तर ह्या समाज प्रबोधन, सांस्कृतिक आणि सामाजिक जागरण या सगळ्या गोष्टी आम्ही आणि महिलांशिवाय एवढं सुंदर कोणीच करू शकणार नाही. नाहीच करू शकत. कारण तिच्यामध्ये जे आईचं हृदय असतं ना, आणि ये हृदयचे ते हृदय अलगदपणे टाकण्याचं जे कसब तिच्यामध्ये आहे ते कोणाच मध्ये नसतं. बिलकुल. आणि ही जाणीव ठेवून माझ्या मिस्टरांनी पण मला सांगितलं की नाही, तू कर, जा, होतं सगळं, करून बघ. तसं आम्ही आधीपासून वेगवेगळ्या कारणांनी एकत्र येत होतो, पण आता हा जो भव्य दिव्यता आली आहे कार्यक्रमामध्ये, ती या सगळ्यांच्या एकत्रपणाने. आणि आज के परिप्रेक्ष्य में कृष्ण, आज आम्हाला भारत घडवायचा आहे, आम्हाला आमचं कुटुंब घडवायचं आहे, समाज घडवायचा आहे. तर कृष्ण कथा ही आजही किती आवश्यक आहे. बरोबर. आणि त्याच्या माध्यमातून आज सगळ्यात जास्त गरज कृष्णाची आहे. कृष्णाची जी नीती आहे, कृष्ण नीती म्हणजे नक्की काय असतं, तर एक आहे, 2 टोकाच्या भूमिका असतात आमच्या देशामध्ये. एक एकदम खुंखार जहाल मतवादी आणि एकदम मवाळ. तर या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे ना. म्हणजे कृष्णाने युद्ध होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले, पण जेव्हा लक्षात आलं की त्यांनी पर्याय नाही, मग पूर्णपणे 100% उतरून ते युद्ध करायचंय. मग त्यासाठी साम दाम दंड भेद काहीही करावं लागलं. लोकांनी त्याला पापी म्हटलं, कुटील म्हटलं, कटकारस्थान करणारं म्हटलं, पण तरी त्यांनी ते केलं. धर्माच्या बाजूने जे शक्य आहे, मग ते युद्ध असो की शांती असो, ते आम्ही करणार. आणि अगदी आत्ताच्या उदाहरणामध्ये आम्ही बघतोय की सध्या जागतिक राजकारणामध्ये जे होत आहे, अमेरिका, तिकडे युरोपियन राष्ट्र आणि इकडे ते युक्रेन, रशिया सगळे. युक्रेनचे राष्ट्रपती. म्हणजे मी 3 वर्षापूर्वीच त्याच्यावर लेख लिहिले होते, जेव्हा युद्ध सुरू झालं, की या माणसानी त्या नाटोच्या मागे लागून हे कशाला केलं. 2 वर्ष झाल्यावर आता गेली, त्यांनी करून घेतलं का त्याला नाटोचा सभासद? नाही करून घेतलं. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तर ते म्हणतात की तुम्ही पूर्ण शरणागती पत्कर करा, युद्ध ठेवा तुम्ही आणि चला पुढे वा. कोणी त्यांना तर अगदी हाकलून लावलं अमेरिकेने, ट्रम्प महाशयांनी अगदी हाकलून लावलं. तर ही परिस्थिती आमच्यावर येणार नाही याची आम्हाला खबरदारी कुठून करायची, तर कुटुंबापासून सुरुवात करायची आहे. की आहे त्या परिस्थितीमध्ये तशा पद्धतीने आम्हाला फेस करायचं आहे. जेव्हा रण सोडून जायची गरज आहे, तेव्हा आम्ही रणछोडदास पण बनणार, कारण तो आमच्या नीतीचा भाग राहणार आहे. आणि जेव्हा युद्ध करायची वेळ पडेल, तेव्हा आम्ही सगळ्या जणी सशक्त होऊन झाशीच्या राणीसारखं आम्ही त्याच्याकरता लढणार, समाजाकरता लढणार. आणि ही जी चेतना आहे, हे जे चैतन्य आहे, ते प्रत्येक स्त्रीच्या अंगी आहे. फक्त ते प्रज्वलित करण्यासाठी हा सगळा उपक्रम आम्ही करत असतो. नक्कीच ताई, तुमच्यासारखी स्त्री जर प्रत्येक गावात किंवा इथे असेल आणि त्या स्त्रियांना बाहेर काढत असेल, कारण आज आपण पाहतो स्त्री डिप्रेशनमध्ये जाते, घरचं काम तिचा विचार कोणी करत नाही. सगळ्यांना वाटतं की तिचा विचार करते, पण ती प्रत्येकाचा विचार करते, तिचा विचार करत नाही. आज तुम्ही त्यांना एकत्र केले, इथं आणलं, त्यांना 4 मैत्रिणी मिळाल्या, 4 आता 80 झाल्यात त्याच्या मिळाल्या, आता येतात, मिक्स होतात, ती ताई भावनिक झाल्या, आता इतक्या आनंदी दिसत आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ना असं नाही की मला लवकर जायचं आहे घरी किंवा काही नाही, प्रत्येकीच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसतंय, एक सुख दिसत आहे. आणि नाटक खरं तर सांगेल की नाटक या करताना इथे मला नाही वाटत कुठेच पुरुषाचा थोडाही त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे. सगळं त्या स्वतः करत आहे. रथ त्यांनी बनवलाय, धनुष्य स्वतः अर्जुन बनवतो आहे, कृष्णाचं सुदर्शन सगळं ते करत आहे. आणि मोठा सेट, इतकं मोठ्या लेवलवर हे नाटक करत आहे. त्यामुळे हे नाटक पाहायला तुम्ही नक्की या. 22 मार्चला वंजारी नगरच्या ग्राउंडवर हे नाटक होणार आहे. आणि या सगळं हे जे सगळं करत आहेत, या महिला बाहेर निघाल्या आहेत, समाज कलेतून ते समाज प्रबोधनाचं काम करत आहेत. तितकंच ते करायला निधीचीही आवश्यकता असते. आणि तीही मदत मला वाटते तुम्ही ताईंशी करा. ताईंचं जे काही ईमेल कॉन्टॅक्ट जे राहील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. आणि हे नाटक बघायला तुम्ही नक्की या. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. सगळ्या रणरागिणी, सगळ्या झाशीच्या राणी आमच्या इथे आहेत. आणि या नाटकाच्या अपडेट्स ज्या आहे मी तुम्हाला क्षणोक्षणी देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पार्था, कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर. जय श्री कृष्ण.